नवी मुंबईतल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरच्या इमारतीचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। यावेळेला फडणवीस यांनी या अकॅडमीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं आश्वासन दिलं। येत्या डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होणार आहे, त्यावेळी त्याला मंजुरी औपचारिकपणे दिली जाईल। मात्र यासाठी आम्हाला पुन्हा एकदा सत्तेवर यावं लागेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी हसत हसत उपस्थितांना एक प्रकारे आवाहन केलं। फडणवीसांच्या बोलण्यातून नवीन सरकारचं डिसेंबरमध्ये पहिलं अधिवेशन होणार असेल तर निवडणुका पुढच्याच महिन्यात लागतील असे संकेत मिळत आहेत। शासनाच्या वतीने देखील आम्ही 10 कोटी रुपये या अकॅडमीला त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून आपलं काम जे आहे हे वेगानं झालं पाहिजे। आता हे 10 कोटी रुपये अनाउन्स करताना आमचा स्वार्थ पण आहे, कारण हे 10 कोटी रुपये तुम्हाला मिळायचे असतील तर ते डिसेंबरच्या सेशनमध्ये मिळू शकतील आणि डिसेंबरच्या सेशनमध्ये मिळवायचे असतील आम्हालाच पुन्हा राज्यावर आणावं लागेल, त्याशिवाय काही तुम्हाला ते मिळू शकणार नाहीत। त्यामुळे आणि ते तुम्ही आणणारच आहात, त्याच्यामुळे त्याच्यात काही आमच्या मनात शंका नाहीये।